श्री राघवेंद्र स्वामी चरित्रामृत अध्याय 11. संन्यास ग्रहण केल्यानंतर राघवेंद्र तीर्थांचा संचार. सुधींद्र तीर्थ स्वामींच्या आज्ञेनुसार श्री राघवेंद्र स्वामी संन्यास ग्रहण केल्यानंतर धर्मप्रचार कार्यासाठी निघाले. प्रथम त्यांनी अग्रमान जिल्ह्यातील परिपूर्ण नावाच्या नगरीत प्रवेश केला. या सुंदर नगरीत चतुर्भुज विष्णूंचे एक भव्य मंदिर होते. अत्यंत प्रसन्न चित्त अशा श्री विष्णूंची मूर्ती हातात शंख चक्र गदा पद्म धारण केलेली होती. श्री राघवेंद्र स्वामींनी या सुंदर मूर्तीची षोडोपचारे पूजा केली. येथील जनसमुदायास उपदेशाचे ज्ञानामृत पाजविले. येथून स्वामी कमलालयी ग्रामी आले. येथील श्री लक्ष्मीच्या मंदिरी मातेचे दर्शन घेऊन अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात ते गेले. येथे स्वामींनी महारुद्राचे अति श्रद्धाभावाने पूजन केले. यानंतर स्वामींनी कावेरी नदीच्या स्थानी कावेरी नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते त्या क्षेत्री प्रयाण केले. या अतिपावन स्थानी स्वामींनी अनेक दिवस वास्तव्य केले. येथे त्यांनी आपल्या भक्तांना चंद्रिका ग्रंथ समजावून सांगितला. येथून स्वामी चंपकेश्वराचे दर्शन घेऊन श्री रामेश्वराच्या पवित्र तीर्थक्षेत्री आले. येथील सेतूमध्ये स्नान करून सेतू माधवाचे दर्शन करून स्वामी श्रीरामांनी प्रतिष्ठापित केलेल्या महादेवांचे दर्शनास गेले. या स्थानी स्वामींनी महादेवाची रुद्राभिषेकासह यथोचित पूजा अर्चा केली. या परमपवित्र स्थानी त्यांना श्रीराम आणि लक्ष्मणाचे दर्शन घडले. दोघे बंधू दर्भाच्या शय्येवर निद्रिस्त अवस्थेत होते. येथून स्वामी अलिगिरी क्षेत्री आले. येथील अनंत पद्मनाभाचे दर्शनाने स्वामी अत्यंत आनंदित झाले. येथून स्वामींनी तीर्णवेली प्रांतात प्रयाण केले. हा प्रांत अतिशय सुपीक जमिनीचा असल्याने येथे धनधान्याची विपुलता होती. या गावातील लोकांनी एका ब्राह्मणास अतिसामान्य अपराधासाठी शिक्षेच्या स्वरूपात त्यास वाळीत टाकले होते. तो विप्र स्वामींना शरण आला आणि त्याने आपली कर्मकहाणी स्वामींना सांगितली. करुणामयी स्वामींनी त्याच्यावर आपल्या कमंडोलीतील पवित्र जलाचे प्रोक्षण करून त्यास शुद्ध केले. गावातील लोकांना सदुपदेश करून त्या ब्राह्मणास समाजात योग्य ते स्थान मिळवून दिले. येथून स्वामींनी मधुरा मीनाक्षीच्या भव्य दिव्य मंदिरे जाण्यास प्रस्थान केले. या मंदिराच्या सुंदरतेचे वर्णन करण्यास शब्द तोकडे पडतात. या क्षेत्री येऊन स्वामींनी या स्थानाचे महात्म्य अजून वाढविले. त्रिभुवन सुंदरी मीनाक्षी देवी आणि भगवान सुंदरेश्वराचे स्वामींनी दर्शन घेतले. येथील पंडितांनी स्वामींचा यथायोग्य सन्मान केला. त्यांची हत्तीच्या अंबारीतून शोभायात्रा काढली. येथून स्वामी नामक्कल नगरीत भगवान श्री नरसिंहाचे दर्शन घेण्यास आले. येथे स्वामींनी भगवंतांची षोडोपचारे पूजा केली. प्रत्येक तीर्थाचे स्थानी त्यांनी तेथील जनतेला उपदेश करून वैष्णव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात धन्यता मानली. येथून स्वामींनी वेल्लूर नगरी प्रयाण केले. येथील विद्वत सभेमध्ये पंडितांना आपल्या विद्या चातुर्याने आश्चर्यचकित केले. येथील नरेशाने स्वामींना एका गावाची जागीर देऊन सन्मानित केले. यानंतर राघवेंद्र स्वामी मंगल नावाच्या ग्रामी आले. या पवित्र स्थानी महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचे षोडोपचारे पूजन केले. स्थानीय लोकांना द्वैतमताचे महात्म्य समजावून तेथून ते उडुपी क्षेत्री आले. हे मध्व संप्रदायाचे एक पुरातन स्थान आहे. या स्थानी स्वामींनी अनेक दिवस वास्तव्य केले आणि येथील जनतेला भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश केला. त्यांनी आपल्या शिष्यांना उडुपीच्या मठाच्या स्थापनेपासूनची परंपरा सविस्तर सांगितली. शिष्यांच्या विनंतीवरून श्री मध्वाचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचा इतिहास त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितला. तो असा होता. उडुपी क्षेत्री असताना श्री मध्वाचार्य प्रतिदिन समुद्र स्नानासाठी जात असत. एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे जात असताना त्यांना कृष्ण स्तोत्र स्फुरू लागले. या शुभ संकेतामुळे आचार्य मनोमनी संतोषले. अंतःकरणात कृष्ण भेटीची एक अनामिक ओढ लागलेली होती. याच वेळी एक आश्चर्य घडले. सागरामध्ये अचानक एक भयंकर वादळ आले. मोठमोठ्या लाटा
किनाऱ्यावर येऊन आदळू लागल्या. ते वादळ एवढे भयंकर होते की सागर जणू तांडव नृत्य करीत असल्यासारखे वाटत होते. समुद्रातील नावा हेलकावे खात पाण्यात बुडत आणि पुन्हा वर येत. त्यातील प्रवासी अत्यंत भयभीत होऊन परमेश्वराची प्रार्थना करू लागले होते. हे भयंकर दृश्य पाहून श्री मध्वाचार्यांनी सागराच्या काठावर उभे राहून दोन्ही हातात आपले उत्तरीय धरून फडकावले. त्यावेळी आश्चर्य असे घडले की त्या भयंकर वादळाचा वारा त्या उत्तरीयातून वाहू लागला आणि सागर निमिषातच शांत झाला. नावा सुखरूप किनारी येऊन पोहोचल्या. नावेतील सर्व प्रवासी खाली उतरले. त्यांनी आचार्यांना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. त्या नौकेच्या मालकाने ती नौका आचार्यांना अर्पण केली आणि साष्टांग नमस्कार केला. आचार्य म्हणाले, नौका घेऊन आम्ही काय करायचे? तुझी इच्छा असल्यास नौकेतील 3 खडे आम्हास दे. त्या नौकेच्या मालकाने मोठ्या भक्तिभावाने नौकेतील 3 खडे आचार्यांना आणून दिले. ते खडे एवढे जड होते की 2 खडे उचलण्यास 4 माणसे लागली. एक सर्वात जड खडा आचार्यांनी स्वतः आपल्या खांद्यावर घेतला आणि मोठ्या आनंदात आश्रमी परत आले. आश्रमात येताच एक महद आश्चर्य घडले. त्या खड्यातून श्रीकृष्णांची एक अतिसुंदर मूर्ती बाहेर आली. मुरलीधराच्या अनुपम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून आचार्यांनी ती मूर्ती मठात स्थापन केली. हीच ती अद्वितीय मूर्ती असे श्री राघवेंद्र स्वामींनी शिष्यांना सांगितले. त्या मूर्तीकडे पाहत असताना स्वामींची समाधी लागली. त्यांना त्या मूर्तीत आपला मूलराम श्रीकृष्ण स्वरूपात दिसू लागला. येथील वास्तव्यात स्वामींनी सरस्वती मातेची आज्ञा होताच चंद्रिका ग्रंथावर टीकात्मक ग्रंथ रचना केली. यानंतर स्वामींनी अनेक ग्रंथ रचले. यात प्रामुख्याने ब्रह्मसूत्र, परिमळ, न्याय, मुक्तावली, चंद्रिका प्रकाश इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. येथे निर्मित केलेले सर्व ग्रंथ स्वामींनी कृष्णाच्या चरणी अर्पण केले. स्वामींच्या उडपी येथील वास्तव्यात श्रीराम नवमीचा मंगल दिन आला. या दिवशी स्वामींनी मूलरामाच्या प्रतिमेस श्रीकृष्णाच्या सानिध्यात बसवून महाअभिषेक केला. या मंगल प्रसंगी अनेक विद्वान ब्राह्मणांनी वेदमंत्रांच्या घोषाने सारा आसमंत भरून टाकला होता आणि भाविक भक्तांचा नुसता पूर लोटला होता. या अतिपावन क्षेत्री स्वामींनी चंद्रिका ग्रंथावर अनेक विद्वत्तापूर्ण प्रवचने केली. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार एक मुरलीधराची सोन्याची मूर्ती करून त्याची मठात स्थापना केली. उडपीहून स्वामी म्हैसूर प्रांती आले. चातुर्मासासाठी ते श्रीरंगपट्टणम या नगरी राहिले. म्हैसूरचे महाराजे वडियार यांनी स्वामींना आषाढ शुद्ध एकादशीस मोठ्या सन्मानाने आपल्या राजगृही आणून रत्नजडीत चौरंगावर बसवून त्यांची षोडोपचारे पूजा केली. या मंगल प्रसंगी सनई, चौघडे, नगारे आपापल्या मधुर स्वरात वाजत होते. विप्रगण उच्च स्वरात वेदघोष करीत होते. चंदनाचा सुगंध, धूप, नाना प्रकारच्या सुगंधी फुलांच्या सुवासात मिसळून वातावरण अति मंगलमय करीत होता. नैवेद्यासाठी अनेक पक्वान्ने केली होती. महाराजांनी अत्यंत श्रद्धाभावाने स्वामींना अर्पण ती केली. नाना प्रकारची फळे, तांबूल आणि दक्षिणा स्वामींसमोर ठेवून महाराजांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला. स्वामींनी अतिप्रसन्न होऊन राजांना शुभ आशीर्वाद दिले. ज्याप्रमाणे शिवरायास रामदास स्वामी गुरु होते, ज्याप्रमाणे श्रीरामांना वशिष्ठ मुनी गुरुपदी होते, त्याचप्रमाणे म्हैसूर राजाच्या दोड्ड देवराय महाराजांना श्री राघवेंद्र स्वामी गुरुस्थानी होते. त्यांनी स्वामीचे चरण तीर्थ प्राशन केले आणि 2 गावे स्वामींना अर्पण केली. याशिवाय अनेक जड जवाहर दागिने सुद्धा त्यांनी स्वामींना अर्पिले. स्वामींनी ते सर्व मूलरामाच्या चरणी ठेवले. चातुर्मास समाप्तीनंतर स्वामी स्वस्थानी परतले. स्वामींच्या अनेक शिष्यांपैकी एका शिष्यास मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा होती. तो प्रतिदिन स्वामींना मोक्ष द्यावा अशी प्रार्थना करीत असे. एके दिवशी आश्चर्य घडले. स्वामी त्या मुमुक्ष शिष्यास म्हणाले, आज तुझ्या मोक्षाची व्यवस्था करतो. तू कावेरी नदीवर स्नान करून ये. संध्या स्नान आदी करून शुचिर्भूत होऊन ये. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तो शिष्य नदीत स्नान करून संध्या आटोपून आला. स्वामींनी त्याला पंचगव्य देऊन
बीजाक्षर मंत्राचा उपदेश केला. शेजारीच लाकडाची चिता रचून ठेवली होती. त्या चितेत अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्यातून ज्वाला निघू लागल्या. स्वामींनी त्या शिष्यास जवळ बोलावून त्या धगधगत्या चितेत उडी घेण्यास सांगितले. गुरुवचनावर दृढ श्रद्धा असलेल्या त्या उत्तम शिष्याने स्वामींना नमस्कार केला आणि त्या चितेमध्ये उडी घेतली. ते भयंकर दृश्य पाहून बाजूस उभ्या असलेल्या प्रेक्षकांनी हाहाकार केला. ते म्हणू लागले, मोक्षप्राप्तीसाठी हा कोणता मार्ग स्वामींनी योजिला आहे? त्यावेळी स्वामी म्हणाले, मोक्षप्राप्तीसाठी प्रथम यातना सोसाव्या लागतात. तुम्ही आकाशात पहा, माझा दिव्य शिष्य विमानात बसून श्रीहरीच्या लोकात जात आहे. लोकांनी आकाशात पाहिले तेव्हा त्यांना आकाशात काय दिसले? श्रीहरीचे पार्षद त्या मुमुक्ष शिष्यास मोठ्या सन्मानाने विमानात बसून घेऊन जात होते. ते दिव्य दृश्य पाहून सर्वांना अति आश्चर्य वाटले आणि त्यांनी एकमुखाने स्वामींचा जय जयकार केला. श्री राघवेंद्र स्वामींनी आपल्या धर्मप्रचार संचारात दक्षिण भारतातील सर्व प्राचीन स्थळांचे दर्शन घेतले. नंतर महाराष्ट्रातील पवित्र देवालयांचे दर्शन घेऊन तीर्थ घेऊन तेथे धर्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी प्रस्थान केले. प्रथम त्यांनी पंढरपूरच्या भक्त प्रिय पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे ठरविले. त्यांच्याबरोबर अनेक शिष्य आणि मठातील एक सेवक आपल्या गर्भवती पत्नीसह होता. मजल धर्मजर स्वामींची यात्रा चालू होती. मार्गातील भाविक भक्तांना दर्शन देत भजन कीर्तन करीत सर्वजण मार्गक्रमण करीत होते. एके दिवशी मार्गातच त्या सेवकाच्या पत्नीस प्रसव वेदना सुरू झाल्या. त्या अरण्यात कोणी सोयी सुद्धा नव्हती. त्या साध्वीने स्वामींचा धावा प्रारंभ केला आणि अत्यंत आर्तभावाने या संकटातून सुटका करण्याची प्रार्थना केली. स्वामींनी आपल्या कमंडलूतील पवित्र जल घेतले आणि ते त्या सेवकास देऊन त्याच्या पत्नीस देण्यास सांगितले. ते मुखी पडताच त्या माऊलीच्या वेदना थांबल्या आणि अत्यंत सुलभतेने बाळाचा जन्म झाला. सर्वांना आनंद झाला. तेथे 3 दिवस मुक्काम करून सर्वजण पुढच्या प्रवासास निघाले. यथासमयी स्वामी आपल्या शिष्यांसह भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरी येऊन पोहोचले. स्वामींनी चंद्रभागेत स्नान करून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी रावळात आले. आणि काय आश्चर्य! भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा पांडुरंग गाभारा सोडून धावतच रावळात आला आणि आपले दोन्ही बाहू पसरून त्याने स्वामींना आलिंगन दिले. या मंगलमय सोहळ्याचे वर्णन करण्यास शब्द तोकडे पडतात. वाणी खुंटते. पांडुरंगाच्या या भावपूर्ण दर्शन भेटीमुळे स्वामी अति आनंदित झाले. त्यांनी येथे 3 दिवस मुक्काम केला. या काळात त्यांनी संतांच्या गाठीभेटी घेतल्या. तेथील जनतेला ज्ञान भक्ती वैराग्य यांचा उपदेश आपल्या रसाळ प्रवचनातून दिला. येथून स्वामी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले. यथासमयी त्यांनी मातेच्या भव्य मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मातेची महापूजा केली. भगवान विष्णूंच्या अंतःकरणात वसलेल्या लक्ष्मी मातेने स्वामींना करवीर क्षेत्री दर्शन दिले होते. त्यांनी मातेचे मोठ्या भक्तिभावाने स्तवन केले. ते ऐकून माता प्रसन्न झाली आणि म्हणाली, राघवेंद्र बाळ, तुंगभद्रा नदीपासून 1 योजन अंतरावर मंचाले ग्राम आहे. या प्रदेशातच हिरण्यकशिपूचे साम्राज्य होते. मंचाले आणि गणधाळ या 2 गावांच्या मध्ये तुंगभद्रा नदी आहे. गणधाळ या स्थानीच हिरण्यकशिपूचे गंडस्थळ पडले होते. तू प्रल्हादाचा अवतार आहेस आणि त्याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार धारण केला होता. तू असा थोर भक्त असून मला अत्यंत प्रिय आहेस. तू मी सांगते तसे कर. तुझा संचार पूर्ण झाल्यानंतर मंचाले ग्रामी वास्तव्य कर. गणधाळ ग्रामाजवळ जे महारुद्राचे मंदिर आहे तेथे तप करून तुंगभद्रा नदीस प्रसन्न करून घे. ती तुझ्या मठाच्या जवळून वाहू लागेल. मंचाले ग्रामी प्रथम मारुतीची स्थापना करून त्याच्या समोरच एक सुंदर वृंदावन बांधावे. मठाबाहेर माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. मंत्रालया विंका या नावाने मी सदैव तेथे राहीन. भक्तांनी प्रथम माझे दर्शन घेऊन मठात प्रवेश करावा. प्रल्हादाच्या अवतारात तू केलेल्या यज्ञामुळे मी अतिप्रसन्न झाले होते. त्याचप्रमाणे या अवतारात सुद्धा एक महायज्ञ कर, ज्याच्या योगाने मी संतुष्ट होईन. माता पुढे म्हणाली, तुझे अवतार कार्य संपल्यावर सुद्धा तू भक्तांसाठी वृंदावनात राहावे. आपल्या जीवनकाळात ग्रंथरचना करून विष्णू भक्ती वाढवावी, हीच तुला माझी आज्ञा आहे. तुझ्या
या राघवेंद्र अवताराची कीर्ती यावतचंद्र दिवाकरो राहील, असंख्य भक्त तुझे गुणगान गातील. एवढे बोलून माता महालक्ष्मी अंतर्धान पावली. त्यावेळी स्वामींचे ध्यान भंगले. त्या दर्शन सुखाचा परमानंद शब्दातीत करणे केवळ अशक्यच आहे. स्वामींना मातेचा वियोग सहन होईना. मातेने पुन्हा एकदा दर्शन द्यावे म्हणून त्यांनी मातेची आर्ततेने प्रार्थना केली. मातेने पुन्हा एकदा दर्शन दिले. त्यावेळी स्वामींनी मातेचे चरणकमल धरून त्यावर आपले मस्तक ठेवले आणि अत्यानंदाच्या प्रेमाश्रूंनी ते भिजवून टाकले. मातेने आपला वरदहस्त स्वामींच्या मस्तकावर ठेवून शुभ आशीर्वाद दिले आणि नंतर अंतर्धान पावली. कोल्हापूरहून स्वामी अतिपावन अशा पंचवटी स्थानी आले. येथे त्यांनी गोरारामाचे दर्शन घेतले. नाशिक या पुण्यक्षेत्री 2 दिवस मुक्काम करून तेथून विजापुरी जाण्यास निघाले. मार्गात एक निबिड अरण्य लागले. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य माथ्यावर तळपत होता. त्या अरण्यात पाण्याचा कुठे मागमूस सुद्धा नव्हता. एक प्रवासी ब्राह्मण त्या अरण्यात तृषेने अगदी व्याकुळ झाला होता. त्याचे प्राण कंठाशी आले होते. तो मुखाने अत्यंत क्षीण झालेल्या स्वरात भगवंताचा धावा करीत होता. स्वामी त्याच मार्गाने चालले होते. त्या विप्राची अशी तृषाकांत अवस्था पाहून स्वामींना त्याची दया आली. त्यांनी एक काडी घेऊन जमीन थोडी उकरली. तो काय आश्चर्य, त्या जमिनीतून शुद्ध पाण्याचा एक फवारा वर आला. स्वामींनी ते पाणी त्या ब्राह्मणास पाजविले. पोटभर पाणी पिऊन तो विप्र उठून बसला. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार केला. आनंदाने त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हते. त्याने स्वामींची चरणसेवा करून त्यांना संतुष्ट केले. असे दिनांचे नाथ परमदयाळू स्वामी कृपेचे एक सागरच होते. त्यांचा महिमा वर्णन करणे केवळ अशक्यच आहे. स्वामी एकदा आंध्र प्रांतातील एका लहान गावी मुक्कामास थांबले होते. तेथे व्यंकण्णा नावाचा एक गरीब परंतु अत्यंत आचारसंपन्न ब्राह्मण राहत होता. स्वामी त्याच्या घरी मुक्कामास उतरले. नियमाप्रमाणे त्याने 5-6 घरातून भिक्षा मागून आणून स्वामींची उत्तम व्यवस्था ठेवली. वयाने लहान असूनही व्यंकण्णाने स्वामींच्या नित्यपूजेची चोख व्यवस्था ठेवली होती. स्वामी त्याच्या सेवेवर प्रसन्न झाले आणि जाताना म्हणाले, जेव्हा तुला काही अडचण येईल त्यावेळी माझे स्मरण कर, मी तुला मदत करीन. तेथून ते पुढच्या गावी गेले. त्या काळी आंध्र प्रदेशातील त्या भागात सिद्दीम सुख खान नावाचा नवाब राज्य करीत होता. तो शिकलेला नसल्याने त्याला लिहिता वाचता येत नव्हते. केवळ नशिबाने त्याला नवाबाचे पद प्राप्त झाले होते. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असताना थकून एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. इतक्यात एक घोडेस्वार सैनिक तेथे आला. त्याने एक लिफाफा नवाबास दिला. नवाब अक्षरशत्रू असल्याने त्याला काय लिहिले आहे ते कळले नाही. त्याने आपल्या सेवकास कोणी साक्षर मनुष्य दिसतो का ते पाहण्यासाठी पाठविले. थोड्याच अंतरावर व्यंकण्णा लाकडे तोडीत होता. सेवक व्यंकण्णाकडे आले आणि त्याला नवाबाकडे घेऊन गेले. नवाबाने व्यंकण्णाकडे पाहून म्हटले, तू ब्राह्मणाचा मुलगा दिसतोस, हे पत्र वाचून दाखव. व्यंकण्णाने ते पत्र घेऊन वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अक्षर त्याला समजेना. त्यावेळी त्याने श्री राघवेंद्र स्वामींची प्रार्थना केली आणि आश्चर्य असे की त्याला ते पत्र वाचता आले. पत्रात लिहिले होते की नवाबाचे सैन्य युद्धात यशस्वी होऊन शत्रूचा पराभव करून येत आहे. तो मजकूर ऐकून नवाबात आनंदित झाला. त्याने व्यंकण्णाला विचारले, तू ब्राह्मण असून विद्या का शिकला नाहीस? व्यंकण्णाने उत्तर दिले, घरच्या गरिबीमुळे त्याला शिकता आले नाही. नवाबाने व्यंकण्णाच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे व्यंकण्णा 3-4 वर्षे मन लावून शिकला. नवाबाने त्याला आपल्या दरबारात सेवेसाठी ठेवून घेतले. तो पुढे आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने उच्च पदावर चढत गेला आणि कालांतराने दिवाण पदावर आरूढ झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.